सुप्रभात. आज आहे दिवाळीच्या नंतरचा, म्हणजे काल होतं लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजनचा नेक्स्ट डे, डेट आहे 22 ऑक्टोबर. आणि आम्ही सकाळी सकाळी निघालो राईडला. आम्ही म्हणजे शुभम, मी आणि अजून एक गेस्ट आहे. सो आम्ही 3 जण निघालो राईडला. जसं आम्ही हर वर्षासाठी ठरवून ठेवलेलं, हर एक शिवलिंग म्हणजे आम्ही ट्राय करतोय पुढचं पुढे. आता ह्या वर्षी, मागच्या वर्षी आम्ही 4 जण केलेलो, आणि ह्या वर्षी ते 2 जण पण नाही आलेत, काल त्यांना नाही जमलं, म्हणून आम्हीच प्लॅन कंटिन्यू केला आहे. तर आम्ही सध्या आता आहोत घोडबंदर, जो आम्ही जातोय माळशेज मार्गाने, आणि रिटर्न यायच्या टायमाला आम्ही लोणावळा येणार, असं आम्ही ठरवलं आहे. पहिला तर फक्त भीमाशंकर करायचा प्लॅन नव्हता, पण आता सध्या बघू आज भीमाशंकरमध्ये किती गर्दी भेटते, लाईन किती काय. सो आता तर सध्या काळोख आहे, आणि काळोखात तुम्हाला माहिती आहे गोप्रो काय करतो ते. तर मग जरा थोडा उजेडू द्या, सनराईज होऊ द्या, मजा आहे, दृश्य एन्जॉय करत करत, आणि जरा गप्पा टप्पा मारत मग आपण पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. चलो, तो थोड्या वेळाने भेटूया. काय मस्त व्ह्यू आहे, आणि फॉग. आणि हे आमचे राईड पार्टनर. अबे शहापूर, मॅप बोलत का नाही काय? मस्त फॉग ना एकदम भाई, दोन्ही साईडून. ह्या साईडून बघा, ह्या साईडून तो काही दिसत नाहीये पुढचं. दिसतं ना तुम्हाला? हां, तुम्हाला दिसत. हे कधी कधी असं चालू करून दिसतच नाही का. कसा वाटतंय वरून व्ह्यू? आमचा एक शूटर मागे ठेवलाय आम्ही बसायला, आमचा व्हिडिओ काढायला. मस्त आमचा तो व्हिडिओ काढतो. काय झालं आपलं? एन्जॉय करा. अजून सूरज दादा दिसत नाही येतीलच थोड्या वेळात. सध्या फक्त 6:30 वाजलेत. आम्ही शहापूरमधून आतमध्ये राईट टर्न घेतलाय, आणि आता इथून सरळ गेल्यानंतर सरळगाव येतो. त्याच्यानंतर लेफ्ट, मग सीधा महाशेज घाट. महाशेज घाटामधून जुन्नरमधून शिवनेरीच्या पायथ्याच्या साईडने, म्हणजे पायथ्याचं काय असतं ते साईडने रस्ता जातो हा. म्हणजे जरा महाराजांचं पण दर्शन होईल. वरती गडावरती मी जाऊन आलोय, ह्या टायमाला नाही जाणार आम्ही, कारण भीमाशंकरला जायचं. हा आहे एक्सप्रेस वे. कोणता तो, काय नाव आहे याचं? अरे काय नाव आहे याचं यार? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. शिट, मी विसरलो. समृद्धी महामार्ग. हो यस, समृद्धी महामार्ग. सॉरी, मी विसरलेलो. कावळे मस्त बनवलेलं एकदम. फक्त झोप येते चालत.
असा स्मूथ एकदम ना काहीच सिमेंट रोड आहे. आणि आता हा कसा सकाळचा टाईम आहे, ह्या रोडवरती जास्त गाड्या नसतात सकाळी, रात्रीच्या पण जास्त नसतात. सो खाली रोडमध्ये मस्तपैकी कवर करून घेऊया. माळशेजमध्ये गेल्यानंतर थोडी स्पीड कमी होईल. इथे जायच्या टायमाला, ह्या रोडने जायच्या टायमाला 2 घाट लागतात. एक तो जो आहे भीमाशंकरचा तो पण लागतो आणि माळशेज घाट. छोटासा आहे स्पीड ब्रेकर. आता जरा महाशेजचा व्ह्यू पण आपण बघूया पुढे गेल्यानंतर. ओ भाई साहब, काय मस्त फॉग झालाय बघा ना, काय भारी दिसतोय. आणि ही लाल परी जी ऑलमोस्ट काळी झाली आहे. आजकाल एस टीवाल्यांनी ह्या पण बंद करून टाकल्यात पूर्ण. तरी पण काही ज्या गावा साईडला आहेत त्या चालू आहेत, आणि ज्या मुंबई साईडला येतात या फिर दुसरीकडे ट्रॅव्हल करतात त्यात अजून सध्या तसंच ठेवलेलं आहे. लालपरी आता सध्या त्यांनी फुल हे करून टाकले, वेगळी करून टाकले थोडी. इतका मस्त व्ह्यू वाटतं एकदम भारी. आय होप आपली जो सनराईज आहे ते माळशेज घाटामध्ये होऊ, जे ऑलमोस्ट झालेलाच आहे, पण तो असा जरा धुकं आहे आणि पुढे जे डोंगर त्यांच्या मागे लपलेला आहे. मग आपण फटाफट रस्ता कव्हर करूया आणि सनराईज बघूया थोड्या वेळात. ची आम्ही चाललोय 72, 73. टोटल आम्ही 80 किलोमीटर केलेत घरापासून. त्याच्यामध्ये आपल्याला ॲव्हरेज पण माहिती पडेल किती देत आहे. आता तुम्हाला माहितीच आहे ते E20 आलं आहे, त्याच्यामुळे सगळी वाट लागली आहे. बघू किती ॲव्हरेज येते. तशी तर आमची दोघांची गाडी 500 किलोमीटर चालते फुल टाकीमध्ये. पण माझी मागच्या टायमाला जेव्हा मी चेक केलेलं ना तेव्हा 450 वरतीच ब्लिंक करायला लागलेलं पेट्रोल. म्हणजे ब्लिंक करायला लागलेलं त्याच्यामध्ये असतं पेट्रोल, पण तरी पण म्हणजे पहिला नव्हतं करत असतं की पहिला म्हणजे एकदम घरी पोचल्यानंतर ते ब्लिंक करायला लागायचं. आणि मागच्या टायमाला लवकर करत होतं भाई. वेट 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 लाल परी खूप असतं इथे. तर मस्त गाडी व्ह्यू मधून जाते ना, का भारी वाटतं एकदम. मजा येते मला तर खूप चालवायला गाडी.
भाई काय बघा ना, तुम्हाला रॉकेट येतं तिथं तो माशाचा जो टोक आहे वरचं ते किती मस्त दिसतंय. म्हणजे असं मी व्ह्यू दाखवून दाखवून थकेल असे व्ह्यू आहेत ह्या रोडने. किती मस्त अशी पर्वत रांग ती आपली इकडून मस्तपैकी सुरत दादा दिसत आहेत आणि बाजूला फुल धोका धोका अजूनही. असं थांबण्यासाठी किती मस्त वाटलं. आणि तिथं समोर काय मस्त दिसतंय, एकदम खतरनाक व्ह्यू. म्हणजे मी गॉबरूची बॅटरी इथे संपून टाकेल असं वाटतं मला. माशेला जाऊन पण नाही देणार. केलंय मोरुशीमधून माळशेज घाटात आता. आणि पुढचा व्ह्यू बघा, हे माळशेज घाटाच्या त्या रांगा झूप 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 आणि वरती एक ढगांची लेअर. इथे हर एक रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे आता इथून पुढे थोडासा असा म्हणजे एवढा नाही पण भेटणार आहे हलका हलका रस्ता खराब. कारण पूर्ण कल्याण मुरमाड ते इथपर्यंत असं कामच चालू आहे रस्त्याचं कंटिन्युअसली. तर आपल्याला काय करायचं, आपल्याला तर व्ह्यू एन्जॉय करायचं भाई. व्ह्यू ही मोरुशी चौकी. हा आहे माळशेज घाटचा व्ह्यू. वॉटरफॉल अजून पण चालू आहेत. वॉटरफॉल्स हे सगळं नागमोडीवर जसं आपण एंटर करतो माळशेज घाटामध्ये ना, मोरुशी गावामधून खूप घाण रस्ता आहे, खूप भयानक घाण रस्ता, हालत खराब होते एकदम. इथून पुढे आल्यानंतर वरती जो जुना चालू आहे रस्ता तो आहे, मस्त आहे, याची वाट नका लावू प्लीज. आणि काय माहिती का आज असं हवा सुटली, खूप हवा आहे, अशी जोरजोरात हवा आहे ते घाटामध्ये. प्लॅन मध्ये थोडा चेंज आहे. आम्ही आता जाणार आहे लेण्याद्री, जिथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आणि ते तिकडे आम्ही कॅम्पिंगला आलेलो, तिकडे पुढे ते दिसत नाही इकडून पण तो ब्लॉग तर आहेच. तो ब्लॉग बघा तो वाला. तर मी बोलत होतो की आम्ही जातोय सध्या लेण्याद्रीला. लेण्याद्रीवरून मग ओझरचा जो गणपती आहे तो करून मग आम्ही भीमाशंकरला जाणार. म्हणजे कसं आहे, आम्ही आज संध्याकाळी भीमाशंकरमध्ये स्टे करू आणि स्टे केल्यानंतर सकाळी सकाळी आम्ही भीमाशंकरमध्ये दर्शन घेऊ. कारण की आता जर तुम्ही गेले दुपारच्या टायमाला या फिर संध्याकाळच्या टायमाला मंदिरात तर तुम्हाला फक्त लांबून दर्शन भेटतं. आणि जर तुम्ही सकाळच्या टायमाला गेले जेव्हा आरती असते सकाळी सकाळी तेव्हा गेले तर तुम्हाला तिकडे प्रॉपर एकदम हात वत लावून एकदम दर्शन भेटतं जवळून. तर बोललो की ते करूया ना आता तसं. पण आता जाऊन तिकडे लांबून जो दर्शन भेटणार असेल मग काय मतलब आहे ना. त्यापेक्षा मग तिथं हे गणपती तिकडे असं पहिला पण डिसाईड झालेलं. पण पहिला असं डिसाईड झालेलं की पहिलं भीमाशंकर मग ॲक्सेप्ट. मग थोडासा असा ट्विस्ट प्लॅनमध्ये. त्याच्यामुळे मी मॅप लावला आहे लेण्याद्रीसाठी. 20 किलोमीटर जवळ माळशेज घाट उतरल्यानंतर ते करूया.
आमचं. सगळे फोटोज आणि व्हिडिओ मेन. गणपती बाप्पा पण व्हिडिओमध्ये आलेले आहेत. ते अलाउड नव्हतं तरी पण थोडा छोटासा एक व्हिडिओ काढला आहे, तो दिसेल तुम्हाला. आता आम्ही चाललो आहे ओझर. ओझर आहे इथून ऑलमोस्ट 17 किलोमीटर काहीतरी. ओझरचा गणपती करून मग आम्ही निघणार पुढे भीमाशंकरला. गेट बघा किती मस्त आहे. आपले सहर्ष स्वागत. इथे काय आहे? कुकाडी रिवर. रांजणगाव पाली मी असं जवळून गेलोय, म्हणजे जस्ट मंदिराच्या बाहेरून, पण आतमध्ये जायला नाही भेटलं. बरोबर आहे ना? बाईकसाठी काय नाही ना? बाईकसाठी काय नाही. सांस्कृतिक भवन, भवन क्रमांक 4. हो 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 हो. महाराज खतरनाक ऊन आहे. पार्किंग. आलेलं आहे दर्शन ओझरचंही, ओझरच्या गणपती बाप्पाचं. आणि आता आम्ही टुवर्ड्स निघालो आहे भीमाशंकर. दुपारचे वाजलेत 1. भूक तर लागली आहे, बघू पुढे गेल्यानंतर कुठे. सध्या खूप गरम झालेलं. लगेज पण मागे बांधलं आहे. लगेज मागं बांधलेलं आहे. एक बॅग माझी आणि दुसरी जी बॅग होती एक ती मागे बांधून टाकलेली आहे. म्हणजे काय टेन्शन नाही, सुटायचं काय नाही. कारण खांदे खूप दर्द देतात असं लॉंग रूट टूरमध्ये. जरा हलके वाटते खांदे, म्हणजे असं जरा कसं उभं राहू शकतो मी मस्तपैकी. बॅग असली ना उभं राहायला नाही जमत. काय हां, बाय बाय. मस्त पाऊस पडून गेलाय. मस्त तर नाही बोलता येणार, पण आता काय ऑप्शन नाही आहे दुसरं. सो पडलंय. बाय हेच होतं ना? कुठं होतं? राईट होतं लेफ्ट होता? राईट होता लेफ्ट होता? गाडी स्केट होते शुभम. हा माहिती आहे. हळूहळू घे. गाडी स्केट मारते इथे. या रस्त्यांची आदत नाही ना तिला.
कुठे गेला आहे ना, पूर्ण चिखल चिखल लागून जाणार तिला आता. माझी तर नागासारखी चालते भाई. फक्त पडायचं नाहीये, कारण गाडीवरती बॅग बांधली ती पण पडेल. हे काय ते कोल्हा, हा बघ कोल्हा, बघ कोल्हा आहे तो. फॉक्स फॉक्स. हे असं दिवसाच्या टायमाला फिरतात येते ते लोक. फॉक्स. भाई साहब आता वाट लागणार आहे सगळे चिखल पण. आम्ही ऑलमोस्ट पोहोचलो आहे भीमाशंकर. आणि कंटिन्युअसली असाच रोड आहे. थोडासा चांगला पॅच, परत घाण रोड, थोडासा चांगला पॅच, परत घाण रोड. हा थोडासा पण चांगला पॅच का ठेवला आहे भाई, पूर्णच ऑफ रोड ठेवला असता. इंडियामध्ये ना भाई, आता जर तुम्हाला राईडला कुठं जायचं आहे ना, तुमच्याकडे ॲडव्हेंचर बाईकच पाहिजे. तर ह्या अशा बाईकने स्पोर्ट्स, नेकेड, फेड, ह्या बाईकने तुम्ही टुरिंग तर नाही करू शकत भाई. आम्हाला सकाळपासून म्हणजे बाकी सगळं हे करेपर्यंत आम्हाला काहीच नाही वाटलं, एकदम स्मूथली. पण हे जे घोडेगावपासून आम्ही वरती आलो ना, तेव्हापासून असं खतरनाक रस्ता भेटलाय ना. तसं थोडासा चांगला पॅच, परत घाण, थोडासा चांगला पॅच, परत घाण. ऑलमोस्ट आम्हाला वाजलेत 5. हा भाई हे काय, हे तो जन्नत आ गया. सिमेंट रोड. फायनली भीमाशंकरमध्ये एंट्री. हे बघा, हे जे लाईटवाले जे खांब आहेत त्यांच्यावरती त्रिशूळ बनवलं आहे. किती मस्त वाटतंय. खूप रेकॉर्डिंग होते. गोप्रोची हीच भीती वाटते, सगळं रेकॉर्ड करून
कधी कधी ऑडिओ नाही येत, कधी कधी व्हिडिओ करप्ट होते. आणि नवीन नवीन मोठं ब्लॉग, तर मागचा ब्लॉग जर बघितला असेल तर त्याच्यामध्ये माझा गोप्रो झूम झालेला, म्हणजे जे सुपर व्ह्यू आहे ना ते चेंज करून सगळं नॉर्मलवाल्या याच्यावरती गेलेला. काय मस्त वाटतंय, चारही साईडून झाडं 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 आणि असे खांब हर एक जागी. वेलकम टू भीमाशंकर.